देवशयनी आषाढी एकादशी 24 जुलै की 25 जुलै चुकीच्या दिवशी उपवास करू नका। अत्यंत पवित्र अशी एकादशी देवशयनी म्हणजेच विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये ह्या दिवसापासून जातात। पंचांगानुसार आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी शुक्रवार 24 जुलै रोजी सकाळी 9:12 सुरू होईल आणि शनिवारी 25 जुलै रोजी सकाळी 11:34 समाप्त होईल। उदय तिथीनुसार उपवास करत असल्यामुळे तुम्हाला उपवास मात्र 25 जुलैला करायचा आहे आणि उपवासाचे पारणे हे 26 जुलैला सोडायचे। देवशयनी एकादशीचे व्रत 25 जुलैलाच केले जाईल। तुमच्या शहरानुसार पूजेच्या आणि पारणाच्या वेळेत काही मिनिटाचा फरक असू शकतो। पूजेच्या विधीची तयारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। पूजेच्या ठिकाणी चौरंगावरती विष्णू किंवा विठ्ठलाची मूर्ती स्थापित करून तुपाचा दिवा लावावा। देवाला पिवळी फुले, चंदन आणि तुळशीची पाने वाहावीत। तुळशीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। देवासमोर विष्णू सहस्रनाम किंवा व्रताची कथा वाचावी। व्रताचे नियम: उपवासाच्या दिवशी शक्यतो तांदूळ आणि मिठाचे सेवन टाळावे। फलाहार किंवा दुधाचा वापर करावा। या 4 महिन्याच्या चातुर्मासात मांगलिक कार्य उदाहरणार्थ विवाह, गृहप्रवेश इत्यादी वर्ज्य मानली जातात। या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी मिळते आणि तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो आणि ह्या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभही होतो। श्री स्वामी समर्थ।